ऑथेंटिक बनारसमध्ये खाणं म्हणजे जरा प्रॉब्लेमॅटिक. कॅश सोबत कॅरी करा, कॅशचा फार प्रॉब्लेम होतोय. अख्खं मंदिर पडतं अवस्थेमध्ये. 4th क्लास में स्कूल जाते हो ना. नशीब लागतं काय नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो. आज तारीख आहे 15 आणि आमची आवरण वगैरे सगळं झालेलं. आम्ही रूममध्येच आहे आणि आज आम्ही जाणार आहे फूड ट्राय करायला बनारसमधलं. तर आम्ही सगळे ऑलमोस्ट रेडी आहेत. स्मिथ सर रेडी व्हायला टाइम घेतात, समीर पण रेडी आहे. मित्रांनो आमचं हलकं जेवण झालेलं आहे. आम्ही खाल्ले कबाब आणि पराठा. छान होतं जेवायला. फार गरमी होती, एवढं वाटलं नव्हतं एवढी गरमी. त्यामध्ये मी जरा खादीचे कपडे घातले तर मला थोडं तेवढी पण काही असं ऊन लागत नाही, मला गरमी होत नाही. मित्रांनो आम्ही आलेलो आहे या एरियामध्ये लंकाच्या, आणि आता आम्ही जाणार आहे चाची की कचोडी खायला. ही फेमस कचोडी इथली बाहेर होते. एक्सायटेड आहेस की नाही? टू मच एक्साइटेड. आणि स्मिथ आमच्या सगळ्यामध्ये स्मिथ सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, कारण की तो कचोरीला आम्ही 10 पैकी रेट करणार आहे. आणि सगळ्यात जास्त आमच्यामध्ये स्मिथ एक्सायटेड आहे, कारण की कालपासून तो कचोरीच्या मागे लागला. मला कचोरी खायची. आज बघू आता. तर मित्रांनो चाची की कचोडी आहे, दुकान बंद. आता तुम्हाला दाखवतोय, जर दिसत असेल तर मे बी इथून हे बघा, प्रसिद्ध चाची की दुकान हे आहे बंद. तर आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालाय. आम्ही आलोय पहिलवान लस्सीला. आय लो पहिलवान लस्सी. आणि आम्हाला माहिती. तर आम्हाला डाऊट पण हे आहे का इथली लस्सी ओरिजिनल आहे का नाही, आय डोंट नो. आणि तिकडे अजून जे मेन सिटीमध्ये आहे, मेन सिटीमध्ये सुद्धा एक पहिलवान की लस्सी आहे, तर ती आहे गेस ऑथेंटिक आहे वाटतं, हे नाही माहिती. तर बघू आता, इथे आम्ही खाणारच आहे, तिकडे जाऊन पण आम्ही ट्राय करू. आणि बाय द वे इकडे सगळे लस्सीचे नाव पहिलवानच येतात. ते बघाल तुम्ही तर तिकडे पण पहिलवान लस्सी दिसत असेल. ठीक आहे. तर हे जरा मला कन्फ्युजिंग वाटतं की ऑथेंटिक बनारसमध्ये खाणं म्हणजे जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे, कारण की सेम नावाचे एक नंबर 10 दुकान आहेत सेम नावाचे. तर तुम्ही जरा येण्याच्या आधी पूर्ण काढून या लोकेशन की एक्झॅक्ट ऑथेंटिक दुकानाचे लोकेशन कुठे आहे, त्यानुसार प्लॅन तुम्हाला बरोबर करता येईल. आता आमचं जरा फसलाय प्लॅन, बघू. जसं आम्ही अमृतसरला खाल्ली होती ना पेढेवाली, एवढी घट्ट नाहीये. असं वाटतं का दहीमध्ये साखर एकदम चांगली फेटून दिली. मला खाली आहे अजून पेढा आहे, पेढा आहे मिक्स करून खाली ना. हे बघा खाली तुम्हाला पेढा दिसत असेल. घड पेढा. मित्रांनो तुम्हाला जेव्हा कधी बनारसमध्ये यायचं असेल तर एक सांगेल, कॅश सोबत कॅरी करा. कॅशचा फार प्रॉब्लेम होतोय. ऑनलाईन ते एक पण ऑटोवाला घेत नाही, हॉटेल्स म्हणा काही म्हणा, तर ऑलमोस्ट तुम्हाला कॅशच लागेल. आता आमचा तोच प्रॉब्लेम झाला. आम्हाला ऑटो भेटलाय, पण तो आता या दुकानी झालं, हा पुढचा दुकान आहे, हर जागी दुकानी जाऊन आमचं कॅश कन्वर्टसाठी बघतोय. 6:45 पर 6:45 को 6:45 पर गंगा आरती शुरू होता है। अच्छा, तो आप बताइए अगर किसी को आना हो तो वो बोट से गंगा आरती करे या फिर वो घाट पे बैठ के? बोट से करते तो 84 घाट घुमाते हैं, और ऐसे घाट से देखते हैं तो गंगा आरती जो फेस टू फेस देखना रहता है, तो नाव से बैठ के लोग देखते हैं। अच्छा, ऐसे आरती होगा, ऐसे आप बैठे रहेंगे सामने, तो इसे सामने से आरती आपको दिखता तो मैंने सुना है वो नाव वाले क्या करते हैं, एकदम पीछे लगाते, तो गंगा आरती दिखती नहीं है नाव में से अच्छे से. है। दिखेगी दिखेगी, ऐसे घाट से बैठ के सीढ़ी पे बैठ के देखेंगे तो उसका आनंद और अलग है। अलग आनंद है उसका. उसका आनंद अलग है। अपने ग्रुप में बैठ के देखेंगे, हाँ. और ऐसे नाव पर बैठ के देखेंगे, हाँ. तो दो एक लोग का 200-250 रुपया लगता है, हाँ. उस पर आनंद नहीं आएगा। हाँ. ऐसे अपना ग्रुप रहेगा तो उसका आनंद अलग रहेगा। अच्छा, तर बघू आता गर्दीनुसार, गर्दीवर डिपेंड राहील. गर्दी जर कमी असेल तर आम्ही घाटावर जाऊन सगळेजण बसणार आहेत, नाही तर आम्ही बोटचं बघू. तर आम्ही आलेलो आहे आता गदोलिया चौकच्या थोडं जवळ. आणि जर तुम्हाला कोणाला जर इकडे राहायचं असेल मठामध्ये, हे मठ तुम्ही कन्सिडर करू शकता, जंगमवाडी मठ. तर या मठाचा काय सीन आहे, तिथं तुम्ही एकदा म्हणजे ऑनलाईन असेल का नाही माहीत नाही, पण इथं पर्सनली येऊन तुम्ही त्याला व्हिजिट करा. आणि त्यांना रूम्स वगैरे भेटतात तुम्हाला स्वस्तामध्ये. एसीच्या रूम्स पण अवेलेबल आहेत, ते शेअरिंगमध्ये असतं. आणि इथून काशी विश्वनाथ फक्त मॅक्स टू मॅक्स 400 मीटर आहे. तुम्हाला जर रूम जवळ हवी असेल या एरियामध्ये, तर तुम्ही जंगमवाडी मठला ट्राय करू शकता. तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. आम्ही आता चाललोय गंगा आरतीसाठी. दशाश्वमेध घाटवर गंगा आरतीसाठी आम्ही चाललोय. फूड ट्राय करायचा प्लॅन होता. ऑलरेडी किती 4:45 झालेले आहेत, तर यांचा एकदम मूड स्विच झाला. आता बोलतात की आपण गंगा आरती करू आणि मग रात्री जो काही उरेल रात्रीच्या टायमिंगमध्ये आपण फूड ट्राय करू. काय माहिती काय होणार, प्लॅन एकदम सर्टेन चेंज केला यांनी. बघू आता. सध्या तर गंगा आरतीसाठी जायचं आहे.
तिकडे पण जागा भेटेल का नाही माहित नाही, फार गर्दी असते भाऊ तिकडे. लेट्स सी. आता किती जुनं मंदिर असेल हे कोणालाच माहिती. पडत्या अवस्थेमध्ये, अख्खं मंदिर पडत्या अवस्थेमध्ये. तर इथे ना असं बरंच खूप मंदिर आहेत, खूप मंदिर जे की हजारो वर्ष आधी आहे आणि आता पडत्या अवस्थेमध्ये खूप सारे मंदिर तुम्हाला दिसेल. वाव, किती मस्त बिल्डिंग आहे. जसं जसं तुम्ही घाटकडे येईल ना तुम्हाला एरिया असा फार शांत वाटतोय आणि थंडगार वाटते. परत माझ्या पुढे एक मंदिर आहे, किती जुनं मंदिर आहे मला नाही माहिती, फार जुनं मंदिर आहे. चायच्या स्टॉल्स. आलो का रे आपण? हम बेटा हम दशाश्वमेध घाटाजवळ आलोय. आपण तिकडे जाऊन थांबू. फायनली आपण आलेलो आहे दशाश्वमेध घाटला. इथे गंगा आरतीची तयारी सुरू आहे, बघू शकता. आपल्या जस्ट इथेच गंगा आरती होणार आहे आणि पूर्ण तयारी सुरू आहे. पाणी वगैरे मारतात तिकडे. आम्ही आता इथेच कुठेतरी जागा पकडून बसून जाऊ. अजून हे लोक काय आलेले नाहीयेत. मित्रांनो आम्हाला जागा भेटलेली आहे जवळच, हे बघू शकता. हा आमचा आजचा व्ह्यू आहे. वाव, इकडे आम्हाला सगळं गंगा आरती. इथं लोक सगळे बसलेले आहेत असे. इथे सगळ्या बोट्स वाल्यांची गंगा आरती आहे. आम्हाला ही जागा भेटली. नशीब लागतं काहीच, नशीब. माझ्या मागे गंगा आरतीची तयारी सुरू आहे. पुढचा व्ह्यू असा आहे. स्टिकर घ्यायचा विचार करतोय. काशीचं मला हे आवडलंय. दूसरा वाला मैं कौन सा लूं आप बताओ. आपका नाम क्या बताया आपने? दीपक नाम है आपका. ये अच्छा है क्या? आपके पास नाम वाला नहीं है? मतलब ऐसे नाम वाला ये आपके हाथ में, वैसे इसमें बनारस नाम नहीं है क्या? है अच्छा, इसमें सब कुछ आया है क्या? मला 2 आवडलेत, बनारस आणि काशी. आप कौन से क्लास में पढ़ते हो? 4th क्लास में स्कूल जाते हो ना? वाह, मित्रांनो फायनली वेळ झालेली आहे आरतीची. बघू शकता सगळे बोट्स रेडी आहेत. बोट्सवर बरेच तुम्हाला श्रद्धाळू दिसत असणार आहे. आम्हाला त्यांनी विचारलं बोटसाठी, पण आम्ही बोटवर गेलो नाही कारण की आम्हाला खूप चांगली जागा भेटली. तुम्ही बघू शकता ही जागा मागे असेल तर. इथे चांगला टेबल आहे, टेबलवर आम्ही सगळे बसलेले. फार चांगली जागा आहे. आता थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होईल. सगळी तयारी झाली आहे गंगा आरतीची. मित्रांनो आरती फायनली झालेली आहे. सगळं काही इथलं आवरलं आहे आणि फायनली आरती बघून फार मजा वाटलं, मनाला शांती वाटली आणि फिलिंग ब्लेस्ड, लाईक लिटरली फिलिंग ब्लेस्ड. आता आमचा प्लॅन ठरला आहे उद्या बोट राईडसाठीचा. 2 बोट बुकिंग केली आहे आम्ही. आमचा आता 80 घाट ते 9 घाट आहे, जवळपास 2 घंट्याची राईड आहे बोटची. तर आता 2 घंटे उद्या आम्ही बोटमध्ये ट्रॅव्हल करणार. 5:30चा आम्ही टाईम दिलेला आहे. तर बघू आता 5:30ला पोहोचेल की आपण 6ला पोहोचेल. लच्ची. मित्रांनो आम्ही आलेलो आता फायनली काशी चाट भंडारला. मित्रांनो इथं गर्दी बघा, फार जास्त गर्दी आहे. मी टोमॅटो चाट खाल्लेली आहे, ते घेताना फार मला कसरत करावं लागली. आता शेवटी मी त्याचं काही शूट काढलं नाही. शेवटी मग मला मिक्स चाट घेतली आहे, ते खाल्लंय आणि सगळ्याच एकदम बडी आणि कडक फ्लेवर. आणि इथले लोक बोलतात काही काही की ओव्हर हाईप आहे म्हणून, कारण की त्यांना टेस्ट आवडली नाहीये. आता मला तरी टेस्ट आवडली. काही लोक बोलतात नीता अंबानी आली तेव्हापासून फेमस झाले. तर पण पर्सनली जर सांगायला गेलं ना तर खरंच आहे, टेस्ट आहे. तर मित्रांनो सगळं फेमस झालेलं आहे. फार थकलेलो आहे. आता रूमवर चाललोय. रूमवर तो डायरेक्ट झोपेल की सगळे 5 वाजता आम्हाला बोट राईडसाठी जायचं. सुप्रभात मित्रांनो, आम्ही आलेलो आहे सध्या घाटावर आणि बोट राईडसाठी आम्ही सगळे रेडी आहेत. आमची बोटसुद्धा रेडी आहे पुढे. ही बोट आहे आमची, आय गेस हातीवाली बोट आहे. कुठे आई, एक फोन वाचलाय आमचा आत्ता पडता पडता पाण्यामध्ये. म्हणजे कसं आहे बघा ना, असं जावं लागतं. इथं पाणी यार सगळं पार करून जावं लागतंय आम्हाला. इट्स अ टास्क. आता या बोट मधून परत त्या बोट मध्ये. ही आहे आमची बोट, सगळे बसलेले आहेत. आता आम्ही निघणार थेट बोट राईड साठी. तसं आम्ही ओपन बोट सांगितली होती, पण आता ऊन असल्या कारणाने आम्हाला, म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर टायमिंग आमचा 5:30चा आम्ही दिलेला. 5:30ला आम्हाला इथे करंटली हजर राहायचं होतं आणि 5:30 पासून आमची बोट राईड सुरू होणार होती. पण आम्ही लेट केलं आणि आता ऊन आलेलं ऑलरेडी. सो मग आता
आम्ही वर लावणार, त्यांना सांगितले की वर लावायला कव्हर करून घ्यायला, जेणेकरून आम्हाला ऊन लागणार नाही. आणि फोटोज वगैरे राहिला प्रश्न तर इथे काढून फोटोज, इथे बसून फोटोज काढू शकतो प्रॉपर. ही तीच जागा आहे फोटो काढण्यासाठी. तर काहीच इंडिया आहे, चालतं, एवढा कचरा चालतो, काय हरकत नाही. मा गंगे मा. मित्रांनो तुम्हाला ते दिसत असेल चेत सिंग घाट, तिथे ऍक्च्युली जो ब्रह्मास्त्र आपला मूवी आहे बॉलिवूडचा तो इथे शूट झालेला आहे. इसके बगल में देख लीजिए मणिकर्णिका घाट जी, यहाँ पे शिव जी और पार्वती जी दोनों लोग साथ में स्नान किए. स्नान करते हुए माता पार्वती का कान का कुंडल बाबा भोलेनाथ का मस्तक का मणि खो गया. मिलने से नहीं मिला तब बाबा भोलेनाथ यहाँ श्राप दी, गाँव ये संसार भूमि हो जाएगा. कभी काल से यहाँ 24 डॉट बॉडी जलता है. नमस्कार कर लीजिए सभी लोग भैया. वो सामने दिख रहा है टेढ़ा वाला मंदिर, काशी करवट मंदिर, श्रापित मंदिर है. तर मित्रांनो आता फायनली आमची बोट राईड ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. सगळे घाट बघून झालेले आहेत. दशाश्वमेध घाटवर आता परत जातोय आम्ही. आणि तिकडनं काय प्लॅन असणार आहे आता कळेल तुम्हाला. नेमकं आम्हाला भूक लागली, थोडं काही खाईल आणि मग नंतर थोडं म्हणजे बरंच काही खाणार आहे. आणि मग नंतर जाईल आम्ही घाट, सगळे घाटच फिरायचे ना, घाट फिरायला. दशाश्वमेध घाट. समीर सर झोपलेले आहेत, आपण पण निवांत झोप घेऊ शकतो. अल्ले भाई चला, अल्ले भाई आता रूमवर जायचं, रूमवर जाऊन चेकआउट करायचं, बॅग्स घ्यायचे, चेकआउट करून परत इकडे येणार, इकडे डोरमॅटोमध्ये बॅग ठेवणार आणि मग परत लोकल सेटिंग करणार. दॅट्स इट. तर मित्रांनो आता आमची बोट राईड झालेली आहे आणि आम्ही परत चाललो इस बनारस की गलियों में. राम भंडारच्या चाटच्या शॉप आहे, तिथं फेमस चाट आहे, ती पण बरंच व्हायरल आहे राम भंडारची. तर तिकडनं जवळपास एक आम्हाला 1.6 किलोमीटरचा वॉक होता आणि त्याचा ऑलमोस्ट सगळा इस बनारस की गलियों में था. छोटी कचोरी, छोटी बाबी इधर लाओ कैरी पन्ना लिहून पण झोलिया, दही बड़ा आणि गुलाबजामुन आलेले आहे. आई शपथ. ये हो गया बनारसी पान. नाही काही बनारसला काय तुम्हाला फिरता येणार नाही. प्रॉपर जिल्हे सगळ्या बाजूने जिल्हा काय असतं ते आम्हाला विचारा.